अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेवरील विनयभंग प्रकरणामुळे परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे। प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अमरावतीच्या वतीने शनिवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत एका परिचारिकेने 7 मे रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली। मात्र या प्रकरणात 14 मे पर्यंत कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अमरावती शाखेकडून करण्यात आला। या घटनेनंतर परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यामुळे संघटनेने 16 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले। या आंदोलनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आला आहे। 6 तारखेच्या नाईटमध्ये ज्या स्टाफ नर्स होत्या त्यांच्यावर विनयभंगाची केस झाली असं त्यांनी पोलीस स्टेशनला कन्फर्म केलेला रिपोर्ट दिलेला आहे। 6 तारखेपासून तर आजपर्यंत सुद्धा आरोपी पकडण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे आम्ही इतके दिवस वाट बघूनही एक महिला कर्मचारी जेव्हा ड्युटीवर कर्तव्य बजावत असते त्यावेळी त्या स्टाफची सिक्युरिटीची जिम्मेदारी ही प्रशासनाची आहे, हॉस्पिटल प्रशासनाची आहे। त्यामुळे तो पकडला गेलेला नाही। त्यामुळे आम्ही कामबंद आंदोलन आजपासून करत आहोत। याची आम्ही पूर्ण प्रशासनाला लेखी निवेदन दिलेलं आहे। आम्हालाही गोरगरीब लोकांची सेवा करायची आहे, आम्हाला कुठलंच विस्कळीत करायचं नाही आहे। पण आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही आमची फॅमिली घरी सोडून इथे येतो आणि आम्हाला जर सिक्युरिटी नसेल तर आम्ही पुढे कसं काम करायचं। तो आरोपी आम्ही शोध घेत आहोत आणि तो बाहेर राज्यात दुसरीकडे मोबाईल बंद करून पळालेला आहे। तर आमचे युद्धस्तरावर त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आज रोजी माननीय सिव्हिल सर्जन साहेब आणि त्यांचे पदाधिकारी आणि नर्सेस युनियनचे पदाधिकारी यांच्यासोबत आताच आमची मीटिंग झाली। त्यामध्ये आम्ही इरविन हॉस्पिटलमध्ये जे येथील नर्सेस स्टाफ किंवा नाईट ड्युटीमधील स्टाफ आहे त्यांना त्यांच्या सिक्युरिटी संबंधाने विषय चर्चेला गेलेला आहे। त्यामध्ये पोलिसांकडून सिक्युरिटी आणि इरविन हॉस्पिटल प्रशासन उपाययोजना संबंधाने चर्चा झाली आणि ज्या काही घटना झाली त्या आरोपीला आम्ही काही दिवसातच अटक करणार आहोत। त्यांनी आरोप केला त्याच्याबद्दल मी चौकशी निश्चित चौकशी आम्ही त्याची चौकशी लावू आणि खरंच जर दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे निश्चितच आहे। आणि तुम्ही जसं म्हणताय की आता आम्हाला तेव्हाच माहित पडले की ह्या अनोळखी व्यक्ती येतात इथे। आता हे सार्वजनिक पब्लिक ठिकाण आहे, बरेचसे येतात, कोणाला आपल्याला एकदम हे करता येत, पण आम्ही तरी त्याच्यावर देखरेख करण्याचा प्रयत्न करू आणि याच्यामध्ये परत होणार नाही या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊ। आणि तसेच डीन साहेबांशी आपण बोलू, त्यांच्याकडनं जी सिक्युरिटी आम्हाला मिळेल तर अपेक्षा त्यांनी म्हटले की आम्ही देऊ, म्हणून आता बघूया त्यांची जर आली तर आपल्याला आणखीनच व्यवस्थितपणा करता येईल।